त्याची उंची आपोआप कमीच होते. बघा रिक्षावाला धडकला असता आता त्या बाईकवाल्याला, तर मित्रांनो सांभाळून चालवा बाईक रिक्षावाल्याच्या मागे. माझाही अपघात रिक्षावाल्यामुळेच झालाय. एका खड्ड्याला वाचवायला गेला आणि माझी गाडी धडकलेली. अशा रीतीने मी माझी स्वप्नातली गाडी, बाईक, फोर व्हीलर नाही, स्वप्नातली टू व्हीलर मी गमावून बसलेलो. रॉयल एनफिल्ड होती, क्लासिक 350 BS3. बघूया, थोडी मेहनत अजून झाली की ती पण वापस घेता येईल. ती आता दुसऱ्याकडेच आहे. काही कारणास्तव आणि सिच्युएशन नसल्यामुळे, ती बरोबर सिच्युएशन नव्हती आर्थिक पद्धती आणि मानसिक पद्धतीने. कारण का त्या बाईकडे बघितलं की मला भीतीही वाटायची आणि मन सुद्धा भरून यायचं. तर थोडा इमोशनली अटॅच होतो त्या बाईकवर. त्याच्यामुळे थोड्या वेळासाठी का होईना ती बाईक लांब गेलेली मला चालणार होतं. त्याच्यामुळे मी रिस्क न घेता ती बाईक एकाला स्क्रॅपच्या भावाने विकून टाकली. स्क्रॅपचा भाव नाही, पण चांगलाच भाव भेटला. पण तीच बाईक मी ट्राय करेन की मला परत भेटावी. कारण का सर्वात पहिली बाईक स्वतःच्या पैशाने घेतलेली बाईक, आणि वडिलांनी थोडी हेल्प केली, आईने थोडी हेल्प केली. पण ते म्हणतात ना, जे स्वतःच्या पैशाने घेतलेले स्वतःच्या पैशाने घेतलेले असते. पण ते जीव घेतलेले बाईकवाले एवढे बनवत होतात. आणि नेहमीप्रमाणे सिटीच्या बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या अशा उभ्या असतात. त्याच्यामुळे ट्रॅफिक चान्सेस जास्त वाढतात. आणि या टायमाला एवढं ट्रॅफिक भेटणं साहजिकच आहे. कारण तर सर्व घरात निघालेले असतात आणि लवकर कामावर निघालेले असतात. एक दिवस सुट्टीचा भेटणार असतो कॉर्पोरेटवाल्यांना. आमच्यासारख्यांना नाही भेटत. आम्ही शनिवार रविवार सुद्धा कामच करत असतो. पण कॉर्पोरेटवाल्यांना एक रविवार भेटण्याचे चान्सेस असतात. भेटतो असं नाही, त्यांना पण भेटण्याचे चान्सेस जास्त असतात संडेचा. सो त्याचमुळे सगळे आपल्या घरी लवकर परतत असतात आणि गर्दी होते. परत थांबलं सिग्नल सुद्धा आणि थांबलं सिग्नल. ज्यांना चालवता येते ते चालवतात, ज्यांना नाही चालवता येत तेही चालवतात. आणि असे वेगळे सिग्नल देऊन ऍक्सिडेंट होतात. तो असा प्रॉब्लेम. थांबे रिक्षावाल्या, थांब जरा 2 मिनिटं थांब, जाऊ दे मला. रिक्षावाल्यांचं एक वेगळंच असतं बाबा. नक्की ते रिक्षा चालवतात, 3 व्हीलर चालवतात की स्कूटी चालवतात हेच कळत नाही मला. कारण का जिथे स्कूटी जाते तिकडे पण हे रिक्षावाले आपली रिक्षा चालवायचा प्रयत्न करत असतात. आणि मग मागचा स्कूटीवाला पण थांबतो आणि पुढचा रिक्षावाला. दोघांनाही अडचण आणि दोघांनाही अडवणूक करून जाते. जरा शब्दांचे फेरबदल होत असेल तर सॉरी. कारण का एवढं बडबड मी कधी करत नाही. आणि बडबड असली तर तोंडातून अपशब्द जास्त असतात. पण कसं कॅमेरा असल्यामुळे अपशब्द जरा कंट्रोल करावे लागतात, ताकी जेणेकरून आपला ब्लॉग हा फॅमिली सुद्धा बघावा आणि लहान मुलांनी सुद्धा बघावा. तर असा हा संध्याकाळचा सूर्यास्तवाला सूर्य छानपैकी सूर्य अस्ताला जातोय आणि आपण कामाला जातोय. म्हणजे सगळे जाऊन विमान घेऊन उठतात का बापरे. म्हणून लेडीज चालवताना मी खूप घाबरतो. बाबा तू पहिलं जा, मला जायची घाई नाही. मध्ये कामावर लेट पोचलो तरी चालेल, पण पोचेन ही मोठी गोष्ट आहे भावना. कामावर पोचणं, लवकर पोचणं ही मोठी गोष्ट नाही. कामावर जिवंत असे जर गाडी चालवणारे असतील किंवा अजून एक काकी स्कूटी चालवत आहेत,
थांबा जरा, थांबा काकी, थांबा जरा, जाऊ द्या मला. मला खूप भीती वाटते जेव्हा स्त्री कोणी व्हेकल चालवत असते, कारण का कसं असतं, ऍक्च्युली धडक बिडक लागली आणि त्या पहिल्या पडतात. आपलं आपण सांभाळून घेतो, मुलं असतात, पण कसं आहे स्त्री पडल्यावर जरा कुणाची कुणाची बहीण असेल, कुणाची आई असेल, पण काय होतं, प्रत्येकाला दुःखावतं. आणि स्त्री, दादा ठोकले आणि रिक्षावाल्याला ठोकले. चला दादा, चुकी तुमचीच आहे. तर पोलिसांना थोडं कॉर्पोरेट करा. आणि जर दुपारचं असं कोणी दिसत असेल तर प्लीज एक पाण्याची बाटली त्यांच्या हातात देऊ करा. ते सुद्धा घेऊ शकतात, पण कसं असलं, ड्युटी चालू असताना ते ड्युटी सोडून जाऊ. जसे तुम्ही कामावर गेल्यानंतर अदर काही विचार करू शकत नाही. एखादा रिसेस नाही बोलणार, ते स्कूलमध्ये होतं. एखादा जेवायचा ब्रेक भेटला तर कुटुंबियांशी बोलता, घरातल्यांशी संवाद साधता, पण यांचं तेही होत नाही. जेवायला भेटतंय की नाही भेटत हेही माहीत नसतं त्यांना ड्युटीवर एकदा गेल्यावर, किंवा त्यांची ड्युटी किती लांब वर खेचेल याचाही त्यांना नेम नसतो. कारण का माझे मित्र आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांच्या बहिणी आहेत, त्यांचे भाऊ आहेत, त्यांचे आई पण आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये. सो प्लीज त्यांना हेल्प करत राहा. आणि कोणीही तुम्हाला मिलिटरीवाला किंवा अजून शेवट झालेला नाही, अजून वेळ आहे. 5-10 मिनिटाचा ब्लॉग अजून होऊ शकतो, त्यात काही नवीन काय भेटलं. ॲक्च्युली मला वाटतंय की आपण जरा पुढे जावं, इथेच ब्लॉग बंद करू नये. तर बँड स्टँडला पोचलो की आपला ब्लॉग थांबेल आणि सकाळी 4 वाजता ॲड होईल. आणि आजचा ब्लॉग मी संध्याकाळपर्यंत नक्कीच अपलोड करेन. पहिला ब्लॉग आहे, त्यामुळे उशीर करायची खंतच नाही. सो जाऊया. आणि ब्लॉग बघत असाल तर एन्जॉय करा. चेकिंग चालू आहे इकडे, गाडी उभी करून ठेवल्यामुळे. हां, जर गाडी चेकिंग करतात तर चेकिंग करून द्या. आपल्याकडे काही नसतं, त्याच्यामुळे काही एवढी वावरायची किंवा घाबरायची गरज नसते. जर चोर असेल किंवा मनात काहीतरी असेल तर तो मागे पुढे करतो. आणि प्लीज आपले ट्रॅव्हलिंगचे जे डॉक्युमेंट असतात ते कायम कॅरी करा स्वतःबरोबर, जेणेकरून आपल्याला कुठेही त्रास होणार नाही, किंवा थांबवलं जास्त वेळ थांबवलं जाणार नाही. तर इथून पुढे टू व्हीलर अलाउड नसल्यामुळे आपण लेफ्ट घेऊ. आपल्याला पुढे जायचंच नाही म्हणा, पण इथून पुढे नाही आहे टू व्हीलर अलाउड. तर रिटर्न मारून परत ब्रिज घालून आपल्या जागेकडे, आपल्या शिफ्टवर, आपल्या कामाकडे जायला निघतो आपण. आजची चेक करावी लागेल व्हिडिओ क्वालिटी कशी आहे. ऑडिओ व्हिडिओ क्वालिटी नो डाऊट चांगली भेटेल तुम्हाला, कारण का सपोर्टर तर लावलेला आहे, एक थ्रेड बांधलेला आहे, जास्ती काही